नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं या व्यक्तिमत्व विकासाच्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. खरं तर हा वर्ग 8 ऑक्टोबरला शेवटचा मी वर्ग घेतला होता. त्याच्यानंतर काही कारणास्तव हा वर्ग झाला नाही. मी स्वतः बाहेर गेलो होतो. आल्यानंतर सुद्धा हा वर्ग होऊ शकला नाही. पण आज असं ठरवलं की नाही, हा वर्ग व्हावा. आणि आपल्यापैकी जे लोक आधीपासून येतात त्यांना लक्षात आहे की जवळपास 1.5 वर्षापासून आपण ध्यानावरती चर्चा केली होती. आता आपण जी चर्चा सुरू आहे व्यक्तिमत्व विकासावरती ती चर्चा सुरू आहे. अर्थातच व्यक्तिमत्व विकास म्हणजेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या आधारावरती. आणि व्यक्तिमत्व विकासाचे सुद्धा जवळपास 8 वर्ग आपण आत्तापर्यंत त्याची चर्चा केली विविध स्तरावरती. आज आपण जी चर्चा करणार आहोत, मागच्या काही वर्गांची उजळणी करूया आणि मागच्या काही वर्गांची उजळणी केल्यानंतर आज मला जो मुद्दा तुमच्या पुढे मांडायचा आहे थोडक्यात मी मांडेन. आणि जी आपली एक नेहमीची पद्धत आहे की सेशन मग मी ओपन करतो. त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. तर आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्याचा गोषवारा असा की व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय. तर ज्या सिद्धांतांना घेऊन, ज्या व्हॅल्यूजला घेऊन आपण आपलं जीवन घडवत असतो, त्या सिद्धांतावरती आपलं जीवन टिकून आहे, त्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकास. अजून जर त्याच्या खोलवर अजून एक थोडीशी ढोबळ परिभाषा घेतली तर आपल्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर तो जे परिणाम पडतो. आता परिणाम कशाचा पडणार? ज्या सिद्धांतांना घेऊन आपण जगतो त्याचाच परिणाम पडणार. मी जर एका प्रकारचे सिद्धांत घेऊन जगतो आणि वेगळ्या प्रकारच्या इम्प्रेशन लोकांवरती पडेल असं कधी होणार नाही. माझ्या जो इनर कोर आहे त्या इनर कोरमध्ये जर चांगले विचार, सुदृढ विचार, सुसंस्कृत विचार असतील तर त्याचीच छाप बाहेर पडेल, असं कधी होणार नाही. म्हणजे मी बाहेर काहीतरी दाखवलं, आतमध्ये काहीतरी आहे वेगळंच, तर आपलं कधी व्यक्तिमत्व निर्माण पण होणार नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सुद्धा कधी इतरांमध्ये चांगली पडणार नाही. आपण लोकांना काही काळापुरता इम्प्रेस करू शकू, काही काळापुरतं इम्प्रेस करू शकू आपल्या कदाचित वक्तृत्वाने, आपल्या संगीत शक्तीने, किंवा आपल्याकडे काहीतरी कला असेल. पण जर आपलं इनर कोर त्याच्यामध्ये इंटिग्रिटी नाही आहे तर लक्षात ठेवा आपल्या व्यक्तिमत्वाचा काही विशेष परिणाम होणार नाही. म्हणण्याचा अर्थ काय की एखाद्या कला आपल्याकडे आहे, एखादी ज्याला म्हणतो की खूप चांगलं आपल्या काहीतरी संगीत येतं, किंवा खूप चांगलं काहीतरी वक्तृत्व आहे, किंवा एखादा मुलगा खूप चांगला अभ्यास करतो, त्याला यश मिळतं आहे. या गोष्टींनी आपण इतरांना इम्प्रेस करू शकतो काही काळापुरतं. स्वामी विवेकानंद फार छान एक वाक्य म्हणतात की तुम्ही काही काळापुरतं काही लोकांना बनवू शकता. तुम्ही सर्व लोकांना जगातल्या काही काळापुरतं बनवू शकता, पण तुम्ही जगातल्या सर्व लोकांना सर्व काळी बनवू शकत नाही. कधी ना कधी ते पितळं उघडं पडेलच. आपण जे व्यक्तिमत्वाची चर्चा करत आहोत की आपल्या इनर कोरमध्ये तो एक बेसिक चेंज असला पाहिजे. आपलं जीवन त्या तत्वांवरती आधारित पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपलं खरं व्यक्तिमत्व निर्माण होईल. आणि खरं व्यक्तिमत्व निर्माण होत आहे याची पावती काय? तर नेहमी 3 उदाहरणं मी तुमच्यापुढे मांडत असतो मित्रांनो.
सगळ्यात पहिलं स्वामी विवेकानंदांचं, दुसरं आपल्या भारताचे अजून एक दुसरे महान राजे, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि तिसरं म्हणजे अब्राहम लिंकन. हे 3 उदाहरण मी का नेहमी घेत असतो की हे यांनी संपूर्ण जगावरती आपल्या व्यक्तिमत्वाची अशी अमिट छाप सोडलेली आहे की आज सुद्धा जेव्हा या 3 व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आपण चर्चा करतो तर आपल्याला एक स्फूर्ती स्वतःहून आपल्या हृदयात जाणवते. आणि हीच पावती आहे सगळ्यात मोठी की यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट होते, फार प्रेरणादायी होते म्हणजे काय आहे सुद्धा. स्वामी विवेकानंदांच्याच जीवनाचा प्रसंग तो एक जगप्रसिद्ध तुम्हा सर्वांना माहीत जरी असला तरी तुमच्या पुढे मांडू इच्छितो अजून एकदा. आणि तो म्हणजे की जेव्हा 11 सप्टेंबर 1893 दुपारी 3:45 वाजता त्यांनी ती विश्व महासभा जिंकली, त्यांचे फक्त ते 5 शब्द होते, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. त्यांच्या आधी अनेक वक्तांनी हे शब्द यांचा व्यवहार केला होता, पण मग स्वामी विवेकानंदांनाच इतका प्रतिसाद का मिळाला की लोक न काही बोलता स्वतः स्फूर्तीने सगळे आपल्या खुर्चीवरती उभे राहिले. जवळपास 7,000 लोक तिथे बसले होते आणि त्यांनी जवळपास 3 मिनिटांचा टाळ्यांचा गजर केला. इतकी स्फूर्ती त्यांना मिळाली, ते जे श्रोते होते. का? याच्या आधी सुद्धा तर अनेक लोकांनी सिस्टर्स अँड ब्रदर्स वगैरे म्हणलं होतं, मग स्वामीजींना प्रतिसाद का मिळाला? कधी विचार केलाय का याचा? याचं उत्तर मित्रांनो की आपण काय बोलतो किंवा एखादी व्यक्ती काय बोलते त्याला फार महत्त्व नसतं. त्या जी व्यक्ती बोलत आहे त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे. आणि स्वामी विवेकानंदाचं व्यक्तिमत्व कसं होतं? अत्यंत पवित्र असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी जे शब्द उद्गारले तर तिथे उपस्थित प्रत्येक पुरुषाला वाटलं की खरंच ही व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणे मला भाऊ म्हणून स्वीकार करत आहे आणि तसं उद्गार करत आहे. उपस्थित प्रत्येक भगिनीला वाटलं की हा किती पावित्र्याने मला बहीण म्हणतोय. जरी रक्ताचं नातं नाही आहे, पण त्या सगळ्या माता भगिनींना त्या पावित्र्याची जाण त्यांच्या हृदयात झाली आणि म्हणून त्यांनी कोणीही म्हणजे न सांगता स्वस्फूर्तीने सगळ्याचे सगळे उभे राहिले आणि 1, 2 नाही 3 मिनिटांचा टाळ्याचा गजर झाला. तर हे कशामुळे झालं मी आता चर्चा केली. याच्या आधी असं कोणीच नाही केलं, म्हणजे इतका प्रतिसाद कोणाला का नाही मिळाला? सगळ्यांनी जवळपास हेच शब्द उद्गारले होते. तर हा व्यक्तिमत्वाचा प्रभाव असतो. तर व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत मित्रांनो. यूट्यूबवरती रामकृष्ण विवेकानंद ही जी आपली यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर त्याला सबस्क्राईब केलं तर तुम्ही ते सगळे ऐकू शकता. जे आत्तापर्यंत झालेले 8 व्याख्यान आहेत ते सर्व व्याख्यान तुम्ही नक्की ऐकू शकता. आज मी जो मुद्दा तुमच्या पुढे मांडणार आहे की व्यक्तिमत्व विकासामध्ये अध्यात्माचा काय रोल आहे किंवा काय भूमिका आहे. अध्यात्म आपलं व्यक्तिमत्व विकास हे घडवू शकतं का? सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊ मित्रांनो की अध्यात्म काय असतं. कारण की अध्यात्माच्या संदर्भात आपली फार जुजबी किंवा चुकीची समजूत आहे. आपली जी परिभाषा आज आपल्या मनामध्ये आहे किंवा बुद्धीत आहे अत्यंत संकुचित आणि फार छोटी आहे. ते खरं अध्यात्म नाहीच आहे. मग काय अध्यात्म आहे? थोडंसं उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. कल्पना करा की एक
आपले ओळखीचे काका आहेत आणि ते एका मंदिरात रोज जातात. सकाळी जाऊन त्या मंदिरात साफसफाई करतात. पाऊस असो, थंडी असो, किती पण उन्हाळा असो, पण सकाळी जाणार म्हणजे जाणार 6 वाजता आणि वर्षोनवर्षे त्या मंदिराची स्वच्छता करणार. पण जेव्हा ते स्वतःचं व्यवसाय करतात, त्या व्यवसायामध्ये ते सगळ्या प्रकारचा खोटारडेपणा करतात, सरकारचा टॅक्स चुकवत नाही. याला अध्यात्म म्हणायचं का? याला अध्यात्म म्हणायचं का? हो की नाही? अजून एक उदाहरण घेऊया. मी 3-4 उदाहरण तुमच्यापुढे मांडणार. दुसरं उदाहरण घेऊया, की अजून एक आपले परिचयाचे कोणी एखाद काका आहेत किंवा काकू आहेत. खूप पूजा, पाठ, व्रत, वैकल्य हे सगळं करतात. भरपूर करतात. कल्पना करा ते काका आहेत आणि ते एक सरकारी अधिकारी आहेत. आता इकडे सगळे पूजा, पाठ, रोज नित्य त्यांचं सुरू आहे, व्रत वैकल्य सुरू आहे आणि ते सरकारी अधिकारी आहेत आणि आपलं सरकारी त्यांचे जे कर्तव्य आहेत ते चोखपणे पार पाडत नाही आणि लोकांचं काम करण्याकरता लाच घेतात. लाच घेतल्याशिवाय कामच करत नाही. हे अध्यात्म आहे का? शक्यच नाही. अजून एक कल्पना करूया, की एखादा अजून काका आहेत आणि ते भरपूर तीर्थयात्रा करतात. खूप दानधर्म पण करतात. त्यांना खूप ते सामर्थ्यवान आहेत पैशाच्या माध्यमातून आणि भरपूर ज्याला म्हणूया, की दानधर्म करतात आणि ते सुद्धा तीर्थयात्रा करतात आणि स्वतःचं सुकीर्ती होईल याच्याकरता भरपूर काही-काही करतात. पण त्यांचा व्यवहार त्यांच्या घराच्या लोकांबरोबर किंवा त्यांच्या इतर नातेवाईकांबरोबर अत्यंत दुष्ट प्रवृत्तीने ते वागतात. सहृदयतेने वागत नाही. याला अध्यात्म म्हणायचं का? हे पहा, हे 3 उदाहरण तुमच्यापुढे मुद्दाम मी मांडलेत आणि यातून एकच मला सिद्धांत तुमच्यापुढे मांडायचा आहे आणि तो असा, की पहा, दुटप्पी वागल्याने कधी व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकत नाही. हे जवळपास कसं झालं, की लोकांना दाखवतोय आपण एक, पण आपल्या मनात काहीतरी दुसरंच आहे. जे आपण आत्ता उदाहरण घेतलं होतं स्वामी विवेकानंदांचं, की त्यांनी म्हटलं द सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका आणि त्याला 3 मिनिटाच्या टाळ्यांचा गजरचा प्रतिसाद मिळाला. भूतो न भविष्यती असा सन्मान मिळाला. का? कारण की त्यांनी जे शब्द उद्गारले त्याच्या मागे त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद होती, त्यांच्या चारित्र्याची ताकद होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद होती, त्यांच्या चारित्र्याची ताकद होती आणि त्याचा इतका जबरदस्त प्रभाव सगळ्यांवरती पडला, की सगळ्यांना वाटलं, की अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत पावित्र्याने, अत्यंत सिन्सिरिटीने ही व्यक्ती आम्हाला भाऊ किंवा बहीण म्हणून हाक मारतीये. म्हणून त्याचा तो प्रतिसाद होता मित्रांनो. आज सुद्धा जेव्हा आपण जय भवानी जय शिवाजी हा घोष जेव्हा ऐकतो किंवा याचं उच्चारण करतो, तर कसं आपल्या मूठ नैसर्गिकरित्या आवळून जाते. आपलं देशप्रेम जागृत होतं. एका वाक्याने का एकदम आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा समोर येते. का होतं असं? आजकालचे कथित जे नेता आहेत, कोणत्याही पक्षाचे असो, कितीही भाषण केलं तरी आपण या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो. असं का? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा एक जबरदस्त एक जो अंग होता, तो म्हणजे महाराष्ट्र प्रेम आणि त्यालाच घेऊन ते जगले आणि म्हणून आज सुद्धा जेव्हा जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव हे घोष जेव्हा ऐकतो, तर आपलं राष्ट्रप्रेम हे बिलकुल सेकंदामध्ये जागृत होऊन जातं. याला म्हणतात व्यक्तिमत्व. हेच घोषणा
जर इतर कोणी म्हटली असती तर त्याचं इतकं इम्प्रेशन पडत नाही. पण जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आपल्याला आठवतात. ही आहे व्यक्तिमत्वाची ताकद. आणि हे व्यक्तिमत्व कसं निर्माण झालं, की या सगळ्या उदात्त चारित्र्यांमध्ये बघतो मित्रांनो, जे त्यांच्या आतमध्ये होतं तेच त्यांच्या बाहेर होतं. आता मी मूळ मुद्द्यावरती हात घालतोय. आत एक आणि बाहेर एक, हे जितकेही सत्पुरुष झालेले आहेत, मी तिघांचंच नाव घेतोय, पण जितकेही संत महापुरुष झालेले आहेत, विशेष करून ज्यांनी संपूर्ण जग हलवलेलं आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला हीच ताकद मिळेल की त्यांच्या आत आणि बाहेर मुळीच अंतर नव्हतं. मन, कृती, मन, वाणी आणि कृती याच्यामध्ये साम्यता होती. लक्षात घ्या, 3 शब्द उच्चारतोय मी. मन म्हणजे मनात जे विचार उत्पन्न होतात, मुखातून जी वाणी निघते आणि हातातून जी कृती होते, हे बिलकुल एक सारखी होती. म्हणून यांचं व्यक्तिमत्व एकदम बिलकुल जबरदस्त होतं आणि सगळ्या जगाला हलवून सोडण्यासारखं त्यांनी कार्य केलेलं आहे. थोडं अजून पुढे जाऊया. आता हेच सिद्धांत विचार किंवा मन, वाणी आणि कृती हे जर एक सारखी असेल तर त्या माणसामध्ये, त्या व्यक्तिमत्वामध्ये अशी ताकद निर्माण होते की त्याच्या मुखातून जे काही निघेल ते सत्यच घडत असतं. आणि आपण बघितलं जातं, स्वामीजींचं उदाहरण आपण घेतलं, त्या उदाहरणामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की पहा, स्वामीजींनी आपल्या जीवनामध्ये त्यांना हा प्रश्न विचारला होता. स्वामी विवेकानंदांना जेव्हा हा एक प्रश्न विचारण्यात आला होता, जेव्हा भारतात परत आले, त्यांचेच एक गुरु बंधू होते स्वामी तुरायानंदजी, की त्यांनी विचारलं की स्वामीजी, तुम्ही अमेरिकेत असं तुम्ही काय केलं त्या विश्वधर्म महासभेमध्ये की तुम्हाला इतका प्रतिसाद मिळाला. हा आता आपल्याकरता एक फार मोठी गाईडलाईन्स मिळते की कसं आपण आपलं व्यक्तिमत्व घडवण्याकरता काय केलं पाहिजे. तेव्हा स्वामीजी म्हणतात की माझ्या जीवनामध्ये, माझ्या मेंदूत कधी पण कोणत्याही स्त्रीबद्दल एक पण वाईट विचार मनात आला नाही. हा काय पावित्र्य असेल. माझ्या जीवनामध्ये, माझ्या मेंदूत, माझ्या मनात एक पण कधी वाईट विचार आला नाही. म्हणजे पहा, मनामध्ये सतत पावित्र्य, प्रत्येक स्त्रीबद्दल बहिणीचाच भाव, तसंच वाणीमधून सुद्धा आता जे काही मनात असेल तेच वाणीमधून बाहेर निघेल. आणि तशीच कृती, अत्यंत पवित्र जीवन होतं. आणि अखंड जे पूर्ण 39 वर्ष जे पावित्र्याने जगले, त्या त्यांच्या 5 शब्दामध्ये ते पूर्ण पावित्र्याचं सामर्थ्य त्यांनी पूर्ण त्याचा एक समुद्र, त्यांनी सुनामी वाहून दिली आणि म्हटलं सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि ते लोकांना तितकं जबरदस्त तो एक इम्प्रेशन पडलं, त्यांनी तो दिला की 3 मिनिटं त्यांना सतत टाळ्यांचा गजरनी त्यांचं स्वागत झालं. मित्रांनो, आता आपली व्यक्तिमत्व घडवत असताना आपल्या काय अडचणी आहे त्याच्यावरती थोडंसं लक्ष देऊया. आधी आपण सिद्धांत घेतला आज की मन, वाणी आणि कृतीमध्ये साम्यता असली पाहिजे. आज आपलं गडबड कुठे होते? मनात विचार एक असतो, वाणीतून दुसरंच काही बाहेर पडतं, कृतीत अजून भलतंच काही होतं. याला म्हणतात सायकोलॉजीमध्ये स्प्लिट पर्सनॅलिटी. आणि म्हणून आपलं कॉन्फिडन्स सुद्धा खूप लो असतं. आपण काहीतरी खोलवर चर्चा करत आहोत, लक्षात घ्या. मी याची पुनरावृत्ती करतो. मन, वाणी आणि कृतीमध्ये जितकी जास्त साम्यता असेल तितकं आपलं व्यक्तिमत्व सुदृढ आणि कणखर होईल. समोरची व्यक्ती आपल्याला बिलकुल दाबू शकणार नाही. एवढंच नव्हे, आपण त्याला दाबू शकू. अर्थात कोणाला आपल्याला, एखाद्या गरीब माणसाला, एखाद्या सामान्य माणसाला दाबायचं नाहीये, पण आपल्या जीवनामध्ये आपलं व्यक्तिमत्व निर्माण करायचं आहे. कशा करता?
आपण पण चांगले असलं पाहिजे, आणि आपण चांगले झालो तर आपल्या अवतीभोवती लोक चांगले होतील, आपल्या हातातून चांगले कृती घडतील. हे अत्यंत आवश्यक आहे. तर आता आपला पुढचा प्रश्न काय आहे की मन, वाणी आणि कृती मध्ये साम्यता कशी आणायची. आणि ही साम्यता आणण्याकरता आपण एक प्रॅक्टिकल चूक करत असतो. की तुम्ही मला एक प्रश्न विचारू शकता की महाराज, माझ्या मनामध्ये समजा वाईट विचार आले, तुम्ही म्हणता की मन, वाणी आणि कृतीमध्ये साम्यता असली पाहिजे. मनात माझ्या मित्राप्रती काहीतरी राग निर्माण झाला, आता तुम्ही म्हणताय मन, वाणी, कृतीमध्ये साम्यता असली पाहिजे. मनामध्ये जर क्रोध उत्पन्न झाला तर वाणीतून शिव्याच बाहेर येतील, आणि कृतीतून काय करू, एक कानाखाली लावून देऊ आपण. असं जर केलं तर मन, वाणी, कृतीमध्ये साम्यता दिसतीये, पण यातून व्यक्तिमत्व निर्माण होणार का? नाही. आणि व्यावहारिक स्तरावरती आपण ही चूक करत असतो. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मनाचा आणि आपल्या शरीराचा एक फार फार जवळचा संबंध आहे. जेव्हा मन अस्वस्थ असतं त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आपलं शरीर जर अस्वस्थ असलं तर आपल्याला त्याचा परिणाम मनावरती सुद्धा होत असतो. मन दिसत नाही हे आपल्याला माहिती आहे. तर मग आता हे मन, वाणी, कृतीमध्ये साम्यता आणायची तरी कशी? आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट उपलब्ध आहे ते फक्त शरीरच दिसतं, वाणी फक्त ऐकू येते, मन दिसतच नाही. पण मनाचा प्रभाव दिसून पडतो. आपण एखाद दिवशी खूप प्रसन्न आहोत, आपला चेहरा बघून मित्र म्हणतात, काय मित्रा खूप आज हॅपी दिसतोय. किंवा एखाद दिवशी आपलं काही मनाविरुद्ध झालेलं आहे, आईने खूप रागवलंय आपल्याला, तर आपण एकदम बिलकुल आपला चेहरा सुकून गेलेला असतो. तिथूनही लक्षात येतं. म्हणण्याचा अर्थ काय की मन आणि शरीराचा फार जवळचा संबंध आहे. मन दिसत नाही, पण एक लक्षात ठेवा, मन अत्यंत चंचल आहे आणि मन अत्यंत पॉवरफुल सुद्धा आहे. मी जे काही सांगतो मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. जेव्हा सेशन ओपन करू तुम्हाला सगळे प्रश्न कोणत्याही प्रकारचे मांडण्याची पूर्ण मुभा आहे. ज्या गोष्टी जितक्या सूक्ष्म असतात त्या गोष्टी तितक्याच पॉवरफुल असतात. आणि त्यातून मन हे अत्यंत चंचल आणि अत्यंत पॉवरफुल आहे. एका सेकंदात तो या मठामध्ये आहे तर दुसऱ्या सेकंदामध्ये तो एकदम न्यूयॉर्कला पोहोचून जातो. दुसऱ्या सेकंदात, तिसऱ्या सेकंदात तो काहीतरी स्वप्न रंगवत असतो, चौथ्या सेकंदात तो काहीतरी निराश झालेला असतो. इतकी गती आणि इतकं पॉवर या मनाची आहे, इतकी चंचलता आहे. आणि ते दिसत नाही आणि त्याला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. केवढं अवघड काम आहे. आणि दिसत नाहीये. आपल्याला दिसतं काय? शरीर. आणि काही संस्कारगत दोष आपल्या मनाला सतत नको त्या गोष्टींकडे खेचत असतात. मग आता नेमकं करायचं काय? मुख्य मुद्द्याकडे येतो. मित्रांनो, मन दिसत नाही, पण त्याला आपण या शरीराच्या माध्यमातून कंट्रोल करू शकतो. शरीर दिसतं पण मन दिसत नाही, पण शरीर आणि मनाचा संबंध आहे. लहानपणी आपल्याला आपली आजी काही काही गोष्ट सांगायची की एखादा राक्षस असतो, त्या राक्षसाचे प्राण एखाद्या काहीतरी भुंग्यामध्ये असतो आणि तो भुंगा कुठेतरी किंवा पक्षीमध्ये असतो आणि तो पक्षी कुठे जंगलात राहत असतो. बरोबर की नाही? म्हणजे जर त्या राक्षसाला मारायचं असेल तर त्या पक्षाला मारा, जंगलात जाऊन हा राक्षस याच्यातून तडफडून मरून जाईल. असल्या काहीतरी आपण कवी कल्पनाच्या गोष्टी किंवा पौराणिक गोष्टी ऐकलेल्या आहे. बिलकुल एक्झॅक्टली मित्रांनो, जर आपल्याला आपल्या मनाला, वाणीला कह्यात ठेवायचं असेल तर आपल्या शरीराला चांगली शिस्त लावा. आता पहा, आपण आधीच चर्चा केली आहे की मनाचं आणि शरीराचं आणि वाणीचा बिलकुल खूप जवळचा संबंध आहे.
मनाला शिस्त लावली तर शरीराला शिस्त लावेल. तर याचं उलट जर केलं की जर शरीराला शिस्त लावली तर मनाला लागेल की नाही? लागणारच. उदाहरण घेऊया की सध्या एक मुलगा आहे आणि त्याचं पूर्ण दिवसाचं जो दैनिक दिनचर्या अस्ताव्यस्त आहे. पण त्यांनी एकदम विल पॉवर लावून त्यांनी विचार केला की नाही, मी आता इतक्या वाजता उठेन, इतक्या वाजता म्हणजे खोली आवरणार, इतक्या वाजता व्यायाम करणार, इतक्या वाजता ध्यान करणार, इतक्या वाजता मी माझा नाश्ता तयार करणार, इतक्या वाजता अभ्यासाला बसणार, इतक्या वाजता अभ्यास केला जाणार, इतक्या वाजता कॉलेजमध्ये जाणार. पूर्ण दिवसभराचा रुटीन जर त्यांनी आखून घेतला आणि बिलकुल रिग्रसली पुढचे 1-2 वर्ष जर त्या रुटीनला फॉलो केलं त्यांनी, मित्रांनो, त्याच्या मनाला तीच सवय होऊन जाईल की अरे, सकाळी उठल्याबरोबर 6 वाजलेत, मला आधी माझी खोली स्वच्छ केली पाहिजे, 6:15 झाले, मला व्यायाम केला पाहिजे. तुमचं मन तुम्हाला ते प्रॉम्प्ट करेल, तसं करण्याकरता तो फोर्स करेल की नाही, माझा सध्या व्यायामाचा वेळ आहे, मी सध्या दुसरं काही काम करणार नाही. आणि जर तुम्ही व्यायाम नाही केला तर तुमचं मन अस्वस्थ होऊन जाईल. नाही, दिस इज अ टाइम फॉर मेडिटेशन. तुमचं मन म्हणेल की आय मस्ट सिट फॉर मेडिटेशन. तुमचं मन केव्हा शिस्तीत येईल हे डिपेंड करतं की तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि किती रिग्रसली तुमचं रुटीन फॉलो करता. पहा, शरीर दिसतं, शरीराला शिस्त लावा. शरीराला शिस्त लावली की मग वाणीला शिस्त लागेल, वाणीला शिस्त लागली की मनाला शिस्त लागेल. आणि आपण चर्चा करत आहोत कसली, की वाणी, क्षमा करा, मन वाणी कृतीमध्ये साम्यता असली पाहिजे. असं करता करता जेव्हा मनामधल्या सगळ्या प्रकारच्या दोष निघून जातील तर मनामध्ये चांगलेच विचार येतील. मनामध्ये चांगले विचार आले तर तुमचे वाणी पण चांगली होणार, वाणी चांगली झाली तर कृती पण चांगली होणार. या तिघांमध्ये जेव्हा एक रसता, साम्यता आली तर मित्रांनो, आपलं सुद्धा व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, आपलं व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंदांसारखं, आपलं व्यक्तिमत्व अब्राहम लिंकन सारखं बिलकुल होणार. आणि जगातली कोणतीही ताकद आपल्या पुढे एकदम छोटी होऊन जाणार. म्हणजे आपल्याला कोणाला छोटं करायचं नाहीये, आपण इतके मोठे होऊन जाऊ, आपण आपलं व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त होईल की आपल्या संदर्भात सुद्धा लोक चर्चा करतील. पण याच्याकरता आवश्यक बिलकुल पुन्हा सांगतो, आजचा जो मुद्दा आहे, वाणी, कृती आणि विचार किंवा मन याच्यामध्ये एक साम्यता असली पाहिजे. साधारणपणे काय होत असतं मित्रांनो, की जेव्हा जर आपल्याला एखाद्याचं चारित्र्य जोखायचं असेल ना, स्वामी विवेकानंद फार म्हणतात की त्याला थोडीशी पॉवर द्या. पॉवर दिल्यानंतर लागलीच तो कसा वागतो हे आपल्याला लक्षात येतं की ती व्यक्तीचं चारित्र्य काय आहे. आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपण काय कृती करतो, आपल्या मनात काय विचार येतात. जेव्हा 4 चौघामध्ये असतो आपण, तो खूप चांगले वागतो, खूप चांगलं बोलतो, कृती चांगली असते का, 4 लोक बघतात आहे. पण जेव्हा नेमकं आपण एकटे असतो तेव्हा आपले विचार काय असतात आणि आपली कृती काय असते. पहा, हाच फरक असतो महापुरुषांमध्ये, आपल्यामध्ये. स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते की माझ्या जीवनात एक पण वाईट विचार कोणाही स्त्रीबद्दल कधीही वाईट विचार आला नाही. म्हणजे त्यांचं तुम्ही कल्पना करा, 200% प्युरिटी स्वामीजींकडे होती. आणि ती सगळं पावित्र्य त्यांनी त्या 5 शब्दामध्ये त्यांनी ते एक सुनामी आणली. त्याचीच पावती की सगळ्यांनी न सांगता आपल्या जागेवर ते उभे राहून आणि 3 मिनिटं टाळ्याचा कळकळाट करून त्यांनी त्यांचं स्वागत केलं. मित्रांनो, तर आजच्या या छोट्याशा या वर्गामध्ये जे मुख्य मुद्दा तुमच्यापुढे मला मांडायचा होता व्यक्तिमत्व विकासाकरता, जे अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे की आपल्या वाणी, कृती, मन, वाणी, कृतीमध्ये साम्यता असणं फार गरजेचं आहे. मनाला आपण कह्यात तेव्हाच आणू शकतो जेव्हा आपल्या जीवनामध्ये एक शिस्त असेल. हातातून चांगल्या कृती घडू द्या, मुखातून चांगलीच वाणी येईल
आणि हळू चांगल्या सवयी लागल्याने वाईट विचार करण्याकरता क्रोध, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, घृणा याला स्थानच राहणार नाही. चांगली कृती करत आहात तर काही वाईट विचारांचा काही प्रश्नच येत नाही. आणि एकदा त्या मनाला शिस्त लागली तर त्याच्याच बरोबर चांगली पुस्तकं वाचली तर वाईट विचारांना तुमच्या मनात स्थानच कुठे आहे. भगवद्गीतेचा एक फार सुंदर श्लोक, त्याची आवृत्ती मी तुमच्या पुढे करू इच्छितो. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. या श्लोकाची आवृत्ती मी का केली की तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न असेल की हे सगळं करण्याकरता आम्हाला जी मानसिक ताकद पाहिजे ती कुठनं येईल. फार इम्पॉर्टंट. ठीक आहे, शरीराला शिस्त लावायची आहे, पण शरीराला समजा शिस्त लावण्याकरता मनाचा जोर तर पाहिजेच, बरोबर की नाही. सकाळी समजा तुम्ही आत्ता कल्पना करा की 6:30ला उठता, तुम्ही विचार केला की मला 6 वाजता उठायचं आहे. शरीराला उठवायचं पण ती ताकद मनातूनच येणार. आणि मन कसं असतं, अरे झोपा, आज खूप थंडी आहे, आजच परीक्षा झाली, आज जरा झोपू, उद्यापासून रुटीन फॉलो करू. आपलंच मन आपल्याला डिसीव्ह करत असतं. तेव्हा त्याचं उत्तर काय आहे, उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. ही ताकद तुम्हाला स्वतःलाच तुमच्यामध्ये जनरेट करावी लागेल. आणि जेव्हा तुमचं मन आळशीपणाकडे जात असेल तेव्हा तुमच्या स्टडी टेबलवरती स्वामी विवेकानंदांचा फोटो, अब्राहम लिंकनचा फोटो, शिवाजी महाराजांचा फोटो किंवा तत्सम तुम्हाला आवडणारे जे कोणी महापुरुष असतील त्यांचा फोटो ठेवा आणि ही कल्पना करा की अरे हे मला बघत आहेत. ती ताकद स्वतःमध्ये जनरेट करा. उद्धरेत आत्मना आत्मानं, ती आणि ते तुम्हालाच करावे लागेल. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधुः. ज्याने या सगळ्या पॉझिटिव्ह विचारचा म्हणजे मागोवा घेऊन आणि त्याच्यावरती आचरण केलं तर तो त्याचंच मन स्वतःच त्याच्याकरता मित्र आहे. पण जर चुकीच्या विचारांच्या आहारी गेला तर हेच मन काय होतं, शत्रू होऊन जातं. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, म्हणजे आपल्याला बुडवणारं सुद्धा आपलं मनच असतं, आपल्याला तारणारं सुद्धा आपलंच मन असतं. तर व्यक्तिमत्व विकासाची एक फार मोठी ही जी एक गोष्ट आहे की मन वाणी कृतीमध्ये साम्यता असली पाहिजे. आपण आपल्या स्किल्सनी लोकांना इम्प्रेस करू शकतो काही दिवसाकरता. पण जर आपल्याला व्यक्तिमत्व घडवायचं असेल त्याच्याकरता मन वाणी कृतीमध्ये साम्यता खूप आवश्यक आहे. मला या संदर्भात जे काही सांगायचं होतं, छोटासाच मी हा एपिसोड घेतला. बऱ्याच गोष्टी सांगायच्या पण ते पुढे पण बघू कसं कसं होतं. तर इथे मी आज थांबत आहे आणि मी सेशन ओपन करत आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मांडायला मोकळे आहात.